फार्मा ओनरचे फक्त फार्मा कंपनी ओनरचे नक्की पेन पॉईंट असे काय आहेत की ज्यामुळे कंपनी ग्रोथ होत नाही आहे. पहिला विषय लक्षात घ्या की एम आर मिळत नाही. बरं एम आर मिळाला तर टिकत नाही, बरं टिकला तर सेल देत नाही, आज बरं सेल दिलाच तर कंपनी ब्रँड होत नाही किंवा कंपनीमध्ये इथिकल सेल होत नाही. हा झाला एम आरचे प्रॉब्लेम. दुसरा विषय ओनरचा प्रॉब्लेम. ओनर काय म्हणतो आहे की मला फ्री व्हायचं आहे कंपनीमध्ये, परंतु मला फ्री होता येत नाही आहे. का तर मला माझ्याच कंपनीमध्ये मी जर नाही काम केलं तर कंपनी बंद पडेल. अशा सिच्युएशनमध्ये सध्याला कंपनी लोक चालत आहे. दॅट इज अ स्ट्रगलिंग फेज. नक्की कोणत्या पद्धतीने कामकाज करा, ओनर नाही आणि टीम नाही. यासाठी तुम्हाला मी सांगतो 2 मिनिटाकरता लक्षात घ्या की 4 टायर सिस्टीम. कंपनीमध्ये 4 टायर सिस्टीम बसवा. 4 टायर सिस्टीम बसून कंपनीमध्ये ग्रोथ मोठ्या प्रमाणात करा. तुमचा कस्टमर तुमच्याबरोबर कायमस्वरूपी राहील. दुसरी गोष्ट तुमची टीम तुम्हाला कधी सोडून जाणार नाही. रिटेन्शन रेट फार 0 होऊन जाईल. तिसरी गोष्ट तुम्ही फ्री होऊन जाल. 4 टायर सिस्टीम बसवा आणि कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात ग्रोथ करा. कंपनी ब्रँड बनवा. कंपनीमध्ये IPO ओपन करा. कंपनीमध्ये 10 करोडपासून ते 100 करोडपर्यंतचा टर्नओव्हर वाढवा. या कारणासाठी आम्ही घेऊन येत आहे लक्षात घ्या की कंपनी ओनरसाठी IPO म्हणजे काय, आयडियल फार्मा ऑर्गनायझेशन हा ट्रेनिंग प्रोग्राम घेऊन येत आहे. या प्रोग्राममध्ये फक्त कंपनी ओनरचे पेन पॉईंट जे आहे ते प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करत या कारणासाठी आम्ही हा ट्रेनिंग प्रोग्राम अरेंज करत आहे. प्रोग्राम फार कमी किमतीमध्ये आहे, फार कमी दिवसामध्ये आहे आणि ओनरचं प्रॉब्लेम सोल्युशन हे 100% होणार. 100% ॲक्शन इज इक्वल टू 100% ट्रान्सफॉर्मेशन. हा कंपनी आपल्या यश नीतिकांसाठीचा तुम्हाला वाद आहे नक्की लक्षात. थँक्यू.